बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये केस गळतीची चाचणी करण्याकरिता आयुष्यमान भारतची टीम दाखल झाली। विविध रुग्णांचे नमुने घेऊन त्यांची योग्य पद्धतीने तपासणी करून त्यांच्यावर उपचार मेडिसिनद्वारे केस गळती कशी थांबेल आणि केस गळतीच्या मागचं कारण काय हे जाणण्याकरिता मुंबई येथून तज्ञ डॉक्टर आपली टीम घेऊन शेगाव तालुक्यातील बोनगाव या गावी आलेत। तज्ञ डॉक्टरांसोबत विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने चर्चा केली असता त्यांचं काय मत आहे हे जाणून घेतलं। सध्या संपूर्ण प्रसार माध्यमांवर एकच बातमी धूम चालते असंही म्हणावं लागेल, ती म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्याची, जिथं केस गळतीची समस्या खूप गंभीर प्रमाणे समोर येऊन राहिलेली आणि त्याच्याकरता आयुष मंत्रालयाकडून जे इथं केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी एक प्रशिक्षित डॉक्टर आणि चांगले तज्ञ डॉक्टरांची टीम बोलवलेली आहे। आपण त्यांना विचारूया की हा काय प्रकार आहे आणि कशामुळे हे केस गळत होत आहेत मला असं वाटते। मी डॉक्टर तेजस्विनी पाटोळे, मी अनुसंधान अधिकारी सायंटिस्ट 3 आहे आणि मी आलेली आहे प्रादेशिक होमिओपॅथिक संशोधन संस्था नवी दिल्ली नवी मुंबई अंतर्गत केंद्रीय होमिओपॅथिक अनुसंधान संस्था नवी दिल्ली आयुष मंत्रालय यांच्यातर्फे। आणि इथं आलेली मी इथे येऊन ही केस गळतीची जी काही समस्या आहे त्याच्यावर अभ्यास करण्यासाठी मी इथं आलेली आहे। तुम्हाला असं वाटते का इथं जे पेशंट निघून राहिले त्यांना काही भीती असावी किंवा याच्याबद्दल तुम्ही काय बोलसाल? भ्यायचं काही कारण आहे का याच्यावर? भ्यायचं कारण नाही आहे, कारण सध्या सर्वच आरोग्य संस्था ज्या आहेत पूर्ण भारतातल्या इथं एकवटल्या आहेत आणि त्या एकदम बारकाईनं प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करत आहेत। त्याच्यामुळं लवकरच ह्या प्रश्नाचा उलगडा होऊन एक चांगलं उपयोगी औषध ह्या समस्येसाठी मिळेल आपल्याला आणि आपल्या गावातली ही समस्या दूर होऊन सगळे लोक जे आहेत जे या आजारानं पीडित आहेत ते सर्व लोक निरोगी होतील आणि बाकी जे इतर आहेत त्यांना देखील हा आजार होणार नाही असं आम्हाला तरी वाटतं। त्यासाठी आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करत आहोत। नक्कीच कोरोनासारखा अतिशय महाभयंकर जो आजार होता त्याच्यावर सुद्धा शासनानं प्रशासनानं आणि शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन त्याच्यावर इलाज काढला तर ही काही मोठी समस्या नाही आहे। त्यामुळे आम्ही सुद्धा असं म्हणू की नागरिकांनी न घाबरता समोर यावं आणि आपला उपचार जरूर करावा। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।